नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मतदान केंद्रात छायाचित्र, ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास मनाई. आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती मिळणार QR कोडच्या माध्यमातून. आणि प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे दर्शन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे लोकसभा क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्रात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना 20 मे या दिवशी मतदानादिवशी कर्तव्यावर असल्याकारणाने मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही. अशा अत्यावश्यक सेवेतील एकूण 2394 अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी दिली. नोंदणीकृत मतदार पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 भरून दिले होते, त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र येथे टपाली मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत, त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात मतदानासाठी जाणे शक्य नाही. अशा अधिकारी कर्मचारी यांनी टपाली मतदानाचा केले. 3 दिवस सुरू असलेल्या या 3 दिवसात अत्यावश्यक सेवेतील एकूण 2394 मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरूनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील 232 नागरिकांनी तर एकूण 28 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. 40% अपंगत्व व 85 वर्षे आणि 85 वर्षावरील वृद्धांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 नमुना भरून घरूनच मतदान करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 फॉर्म भरून दिले, त्यापैकी पात्र मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणे सोयीचे व्हावे किंबहुना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती QR कोडच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्या माध्यमातून इलेक्शन ॲटलिस्ट 4th इन डिस्ट्रिक्ट फॉर जनरल पार्लियामेंटरी इलेक्शन्स -2024 ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे या 3 लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र QR कोड तयार करण्यात आले आहे.
मतदार जर ठाण्यातील असेल तर त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी असलेला QR कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील. त्यानंतर मतदारांनी मतदार स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे, किती अंतरावर आहे, तसेच मतदान केंद्राकडे कसे जायचे याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहोचता येणार आहे. ही बारकोड प्रणाली जिल्हा समन्वय अधिकारी, संचार आराखडा, सुनील महाले, महेंद्र कुमार मेटकरी, परिवहन अभियंता, सिडको, अबू अमीर, उपविभाग अभियंता तसेच सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी, संचार आराखडा, अनिकेत खांडेकर, सहाय्यक अभियंता, सिडको, अभिषेक चव्हाण, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको, राहुल कापडनीस, सहाय्यक परिवहन अभियंता, सिडको यांनी तयार केली आहे. मतदाराला मतदान केंद्रापर्यंत जाणे सहज सोपे व्हावे आणि हे QR कोड मतदारांपर्यंत पोचावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर, फेसबुक पेजवर तसेच व्हॉट्सच्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून सदर QR कोडची माहिती उपलब्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी नमूद केले. निवडणुकीच्या धामधुमीत सर्वत्र राजकीय वातावरण तापले असताना गुरुवारी भर दुपारी 12.34 वाजता रणरणत्या उन्हात कल्याणमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांनी शून्य सावली दिवसाचे कुतूहल अनुभवले. निमित्त होते ते सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ आयोजित शून्य सावली दिनाचे. कल्याणच्या सुभाष मैदान येथे पार पडलेल्या या उपक्रमात ज्येष्ठ खगोल अभ्यासक हेमंत मोने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कल्याण परिसराचे उत्तर अक्षांश सुमारे 19 अंश आहे. सूर्याची क्रांती उत्तर 19 अंश होईल. त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. दरवर्षी दोनदा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर येतो. त्यातील एक दिवस म्हणजे साधारणतः 16 ते 17 मे. या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येत असल्याने आपली सावली पायाखाली येते. तसेच झाड, खांब अशा कोणत्याही गोष्टीची सावली खालीच पडते. ती इतर वेळेप्रमाणे लांबवर पडत नाही. त्यानंतर आता सूर्य 23.5 अशा उत्तरेकडे जाईल आणि पुन्हा तेथून तो माघारी 19 अंशांवर येईल. तेव्हाही असाच एक शून्य सावली दिवस येईल. आपल्या कल्याणसाठी तो 26 जुलै असले, परंतु त्यावेळेला पावसाचे दिवस असल्याने तेव्हा आपल्या शून्य सावली दिवस अनुभवता येणार नाही, असे यावेळी मोने यांनी सांगितले. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोयीचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, BLO, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्याच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने मोबाईल आणि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मतदारांनी आपली मतदार चिठ्ठी डाउनलोड करावी आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी केले आहे. जिल्ह्यात भिवंडी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. मतदारांना त्याच्या मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग आणि अनुक्रमांक याची माहिती घरबसल्या मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाईन ॲप आणि https://voters.ec.gov.in/ आणि https://electoral सारखी सिगाविन या 2 वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदार यादीतील नाव आणि इतर माहिती घेता येईल, तसेच मतदार चिठ्ठी सुद्धा डाउनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आउट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदार चिठ्ठीसोबत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12 पैकी 1 ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरूनही आपल्याला मतदार चिठ्ठी डाउनलोड करता येणार आहे. निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची नावे ऑनलाईन मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही माध्यमातून मतदार ओळखपत्र तपशील सहजपणे पाहू शकता. यामध्ये नाव, पत्ता, लोकसभा मतदारसंघाचे नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव आणि क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीमधील भाग क्रमांक आणि नाव आणि भाग मतदाता क्रमांक याची माहिती नमूद असते. प्रत्येकाला ऑनलाईन माध्यमातून ही मतदार स्लिप डाउनलोड करता येईल. जिल्ह्यातील सजग मतदारांनी आपले मतदार चिठ्ठी घेऊन येत्या 20 मे रोजी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी केले आहे. निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या 5व्या टप्प्यातील जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 6,604 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील 5 वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षात आपण कल्याण लोकसभेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तसेच गेल्या निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वासनांपैकी 90% कामे पूर्ण केली असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल कल्याणमध्ये महाविजय संकल्प सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवून खासदार श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. या पत्राद्वारे नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा क्षेत्रात खासदार शिंदेकडून झालेल्या कामाबाबत कौतुकाची थापे दिली आहे. तसेच केंद्रातील विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमोनामय वचननामाचे प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांचा वाचनाम्यात संकल्प मांडला आहे. जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, 12 डब्यांची लोकल 15 डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणे, मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे वाचन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे 40,000 प्रेक्षक संख्येचे फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे हा देशातील पहिला झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रगत आणि स्मार्ट शहरांची भरारी अंतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरांचा सुनियोजित विकास करून या महापालिकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती अंतर्गत शहरांचे 40% ग्रीन कव्हर वाढवून ते 60% करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आलेल्या रुग्णाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण येथे रॅली सुरू असतानाच तेथे एक रुग्ण त्याच्या नातेवाईकांसह उपस्थित होता. त्यांना माहित होते आपल्याला शिंदे मदत करतील म्हणून आवाज देत मदतीची मागणी केली. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांस समजताच त्यांनी तात्काळ विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश शिवटे यांना तातडीने प्रचार रथावर बोलावून रुग्णाला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आणि प्रचार रॅलीमध्येच त्या रुग्णाच्या वैद्यकीय अर्जावरती विशेष बाब म्हणून स्वाक्षरी केली आणि त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे आदेश दिले. तसेच सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी दिली. या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन अनुभवायला मिळाले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मतदान केंद्रात छायाचित्र, ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास मनाई. आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती मिळणार QR कोडच्या माध्यमातून. आणि प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे दर्शन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद. नमस्कार. सादर करत आहोत